एकीकडे करुणा मुंडे या धनंजय मुंडेंवरती आगपाखड करताना दिसत आहेत आणि असं असलं तरी त्यांचा मुलगा मात्र धनंजय मुंडेंच्या समर्थनासाठी धावून आलेला आहे। करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवरती लावलेले बरेचसे आरोप हे शिशिव मुंडे यानं खोडून काढलेत। उलट करुणा मुंडेकडूनच छळ केला जातो असा शिशिवच्या पोस्टमध्ये दावा करण्यात आलाय। आईला म्हणजे करुणा यांना कोणतीही आर्थिक अडचण नसल्याचं पोस्टमध्ये त्याने नमूद केलंय। तसंच ती काही ना काही बहाणे बनवते असंही शिशिवच्या स्टेटसवरून दिसून येत आहे। त्याने जी पोस्ट ठेवली आहे त्यामधून दरम्यान धनंजय मुंडेंच्या दबावामुळे शिशिवने ही पोस्ट केली असा पलटवार आता करुणा मुंडे यांनी केला आहे। तर धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा शिशिव याची ही पोस्ट नेमकी काय आहे ती सुद्धा बघूयात। मी शिशिव धनंजय मुंडे आमच्या कौटुंबिक समस्येला मनोरंजनाचं साधन बनवलं जात असल्यामुळे मला बोलणं भाग आहे असं त्याने म्हटलंय। माझे वडील धनंजय मुंडे सर्वोत्तम नसले तरीही ते आमच्यासाठी आई एवढे वाईट नाही आहेत। आमची आई ट्रॉम्याचा सामना करताना आम्हालाच वाईट पद्धतीने त्रास द्यायची। कौटुंबिक छळ झाल्याचा ती जो दावा करते तो खरं तर तिने आमचा म्हणजे मी, माझी बहीण आणि माझ्या वडिलांचा छळ केलाय। माझ्या वडिलांना तिने मारहाण केली आणि त्यामुळे वडील घरामधून निघून गेले। तिने आम्हाला सुद्धा निघून जायला सांगत संबंध तोडले होते। 2020 पासून माझे वडीलच माझी काळजी घेतात। माझ्या आईला कसलीही आर्थिक अडचण नाही। गृहकर्जाचे हप्ते सुद्धा मुद्दाम थकवले। माझ्या वडिलांवरती सूड उगवण्यासाठीच ती काही ना काही बनाव रचतेय असं या मुलाचं निवेदन आहे। तर धनंजय मुंडेंच्या दबावामध्ये येऊन त्यांच्या मुलानं सोशल मीडियावरती पोस्ट केली असा आरोप आता करुणा मुंडे करतायत। काही वेळापूर्वीच करुणा मुंडे यांच्या चिरंजीवाने एक इंस्टाग्राम पोस्ट केली आणि आईवरच गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं। आपल्यासोबत स्वतः करुणा मुंडे आहेत। तुमच्या मुलानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि तुमच्यावर गंभीर आरोप केलेत की तुम्ही छळ केला। वडील माझे चांगले आहेत, वडील भले चांगले नसतील, एक चांगला पिता नसेल, मात्र त्यांना आम्हाला कधी आर्थिक अडचण येऊन दिलं नाही असं देखील त्यांचं नाही। वडील खूप चांगले आहे आणि खूप चांगले आहे। भारतामध्ये सगळ्यांच्या सर्वश्रेष्ठ पिता म्हणून तो धनंजय मुंडे। मी बोलते, मला मुला काय बोलणार, मी बोलते सगळ्यांचे चांगला पिता धनंजय मुंडे। तुम्ही बघितलेला मुलाला, आता तुम्ही होते ना घरी मीडियाच्या समोर, काय केला मुलांनी, किती प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती, बघितलेला आहे तुम्ही, स्वतः बघितलंय की नाही, बोला तुम्ही, किती प्रेशर होता त्यांच्यावरती। फोन कंटिन्यू येत होते त्यांना, मला पण बोलू दिला नाही होता त्यांनी। आज घर आहे जवळ तरी पण रोडवरती मला प्रेस घ्यावं लागते, रोडवरती बाईट द्यावं लागते घरी असताना। आज अशी माझी परिस्थिती आहे भाऊ। तुम्ही पण बघितलेला आहे मुलावरती किती प्रेशर होता आणि चांगले पिता आहे, मुलाबाळांच्या खूप काळजी घेतात। अगोदर पण सांगितलं, घरावरती पण सांगितलेलं, काही वाईट बोलत नाही होती मी, पण मुलाकडे आज रोजगार नाहीये, काही नाहीये, त्या सगळी गोष्टी आहेत त्याच्याकडे मी आज डोमेस्टिक व्हायलन्स मुलाबाळांवर झालेला नाहीये। मला 2 वेळे जेलमध्ये टाकला गेला, इतका मारहाण झाली कलेक्टर ऑफिसमध्ये, ते सगळं झालेलं आहे। त्याच्यासाठी आज मी कोर्टामध्ये गेली आणि आज माझ्याकडे न्याय लागला। तो आज जरी मीडियावरती बाईट दिली तो काय पाप केला, काय चुकी केली मी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।